विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 18 ऑगस्ट 2025 आणि आजच्या दिवसाचं महत्व काय आहे की कभी हार मत मानो हा एक या ठिकाणी दिवस साजरा केला जातो. तृतीय वर्ष वाणिज्य विषय आहे बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा प्रकरण 2 मधील चलनक्षम दस्तऐवज कायदा यामधील आपण धनादेशच्या संदर्भात आपण माहिती घेतली. आता आपण यानंतर विनिमय पत्र त्यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये हुंडी असं म्हणतो. बिल ऑफ एक्सचेंज असं आपण त्याला म्हटलेलं आहे. तर कोंडाळकर तुम्ही सांगा बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय? कोंडाळकर उठून सांगा. कोंडाळकर ठीक आहे. आता विनिमय विपत्र व वचन चिठ्ठीची व्याख्या आपण आता वचन चिठ्ठीची व्याख्या पाहिलेली आपण त्याच्यामध्ये कोणतं कलम होतं? हा, कलम 4 होतं बरोबर आहे ना. आता आपण विनिमय विपत्र आता ह्याला विपत्र का म्हटलं जातं? का म्हटलं जातं? म्हणजे 1881च्या चलनक्षम दस्तावेज कायद्यानुसार कलम 5 मध्ये हुंडीची व्याख्या दिलेली आहे बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये विनिमय पत्र म्हणजे अशा प्रकारचा काय लेखी दस्तावेज आहे की ज्यावर पत्र लिहिणाऱ्याने आपली सही करून विशिष्ट व्यक्तीला विना अट आज्ञा दिलेली असते की त्या व्यक्तीने त्या दस्तऐवजात निर्देशित व्यक्तीला किंवा तो दस्तऐवज घेऊन येणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच कोणाला वाहकाला दस्तऐवजात लिहिलेली रक्कम तिने मागणी केल्यावर किंवा ठराविक मुदतीनंतर द्यावी. तुम्हाला मी हे दाखवले ह्याच्यामध्ये ह्याचे प्रॉब्लेम आहेत बघा. तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जातं आणि त्याला अनुसरून तुम्ही काय करायचंय? विनिमय पत्र तयार करायचे. हा, आता ह्याच्यामध्ये विनिमय पत्राची काही वैशिष्ट्ये आहेत. विपत्र हे लेखी स्वरूपात असले पाहिजे. 1899च्या मुद्रांकर कायद्याप्रमाणे त्यावर योग्य मूल्याचे तिकीट असलं पाहिजे. म्हणजे आपण स्टॅम्प म्हणतो बरोबर आहे, रेव्हेन्यू स्टॅम्प 1-2 रुपयाचा असेल तर 1899चा मुद्रांक कर आहे त्याच्यानुसार काय झालेलं आहे तो स्टॅम्प आलेला आहे ते पण लक्षात ठेवा. हुंडीवर दिनांक असावी. हुंडीत निश्चित रक्कम देण्यासंबंधीची स्पष्ट आज्ञा असावी. हुंडी ही बिनशर्त स्वरूपाची संज्ञा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही काय अट नसावी. हुंडी निर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशानुसार किंवा वाहकाला रक्कम दिली पाहिजे. हुंडीमध्ये ज्याला किंवा हुंडीलाच आपण काय म्हणतो विनिमय विपत्र असं म्हणतो त्याच्यामध्ये निर्देशित केलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या आदेशानं किंवा वाहकास रक्कम दिली पाहिजे. हुंडीवर हुंडी काढणाऱ्याची म्हणजेच निर्मात्याची स्वाक्षरी असावी. ठीक आहे ना. तर याप्रमाणे मित्रांनो हे विनिमय पत्र आहे. आता खाली पहा हुंडीचे पक्ष कोण असतात बरोबर आहे ना. हुंडीचे पक्ष कोण असतात? किती असतात पक्ष? 3 पक्ष असतात बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये आहर्ता आदेशक भाषा सोपी आहे म्हणून आपण या ठिकाणी याचा संदर्भ म्हणून घेतोय. तर आदेश कोण असतो? विपत्र काढणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीस आहर्ता असे म्हणतात. आहर्ता हा धनको असतो. कोण असतो? धनको असतो. म्हणजे वचनपत्राचा करता कोण असतो? धनको असतो साध्या भाषेमध्ये. तो ऋणकोकडून रक्कम प्राप्त करतो तो विपत्राची रक्कम प्राप्त करतो बरोबर आहे का. तो ऋणकोकडून रक्कम प्राप्त करतो आणि तो विपत्राची रक्कम त्या ठिकाणी काय करतो? प्राप्त करतो. म्हणून त्याच्यासाठी हे विपत्र काय म्हणतात? प्राप्त विपत्र असते. लक्षात घ्या. काय या ठिकाणी आपण 2 नवीन शब्द बघतोय. काय पारिभाषिक? प्राप्त विपत्र आणि कोणतं? आहर्ता. आहर्ता कोणाला म्हटलं जातं? धनकोला म्हटलं जातं बरोबर आहे ना. प्राप्त विपत्र म्हणजेच कोणाचं असतं ते? त्याचे पैसे कोणाला मिळणार असतात? धनकोला मिळणारे असतात. हा, आहारी बरोबर आहे ना. आदेशिती यालाच काय म्हटलं जातं? ड्रॉवी. ज्याच्यावर विपत्र काढले जाते त्याला आहारी किंवा आदेशिती असे म्हणतात. आदेशिती विपत्र स्वीकारतो तो ऋणको असतो आणि धनकोला रक्कम देतो त्याला विपत्राची रक्कम द्यावायची असते म्हणून त्याच्यासाठी विपत्र देय विपत्र असते बरोबर आहे. इथं देय विपत्र आणि इथं कोणतं? प्राप्त विपत्र. प्राप्त विपत्र आणि देय विपत्र हे ऋणकोच्या दृष्टीने असते आणि प्रापत्र
प्राप्त विपत्र कुणाच्या दृष्टीने असते ते धनकोचे असते, बरोबर आहे ना. तर हा दोन्हीचा फरक समजून घ्या. तर पुढे आदात आहे, ज्याला हुंडीतील विपत्रातील पैसे प्राप्त करण्याचा अधिकार असतो, त्याला आदाता असे म्हणतात. विपत्रातील राशी ज्या व्यक्तीला किंवा ज्या आदेशाप्रमाणे अन्य व्यक्तीला मिळण्याचा अधिकार असतो, त्याला काय म्हटलं जातं, आदाता असं म्हटलं जातं. हा, आता हे वचन चिठ्ठीचे पक्ष आहे, ठीक आहे, आपण हे पाहिलेले आहे. आता विपत्राच्या नमुन्यातील घटक कोणकोणते असतात हे 100% परीक्षेला विचारलं जातं तुम्हाला. 4 मार्काला हा प्रश्न येतो. मग त्याच्यामध्ये दिनांक असला विपत्राच्या वरच्या उजव्या बाजूला, बरोबर आहे, पत्त्याखाली विपत्राची दिनांक लिहिणे आवश्यक आहे, तिथं आहे. बरोबर आहे, हे विपत्राचा नमुना आहे. पुढे मुदत, दिवस किंवा महिन्यांमध्ये विपत्राची मुदत दर्शवणे आवश्यक आहे, म्हणजे तिथं दिवस किंवा महिना. आलं लक्षात. राशी, विपत्राची राशी अंकामध्ये तिकिटाच्या खाली लिहावे आणि शब्दामध्ये विपत्राच्या काय मजकुरात दर्शावे, इथं दिलेले आपण पुढे पाहूया तो नमुना. स्टॅम्प म्हणलेले 1889च्या काय भारतीय मुद्रांक शुल्क अधिनियमानुसार विपत्रावर योग्य मूल्याचे काय मुद्रांक असणे आवश्यक आहे. मूल्य प्राप्ती फॉर व्हॅल्यू काय रिसिव्ड, कायद्यानुसार मोबदल्याशिवाय कोणताही करार होऊ शकत नाही. लक्षात घ्या, व्यापारी विपत्राच्या संदर्भात मोबदल्यात विशेष स्थान, म्हणजे त्या ठिकाणी काय कुठं पैसे त्याचे मिळणार ते स्थान महत्वाचं आहे ना. याचा अर्थ विशिष्ट मोबदल्याच्या बदली विपत्राला स्वीकृती दिली पाहिजे. आता स्वीकृती म्हणजे काय हो, आदेशाकडून विशिष्ट मुदतीत विपत्र काढले जाते. स्वीकृती करता ते कोणाकडे, आयारीकडे सादर केले जाते. जेव्हा आदेशिती विपत्राच्या दर्शनी भागावर स्वीकृत असे शब्द लिहून दिनांक टाकतो, तेव्हा विक्रियाला काय विपत्राची स्वीकृती असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सेप्टन्स झालेला आहे किंवा म्हणजे त्याने ते घेतलेलं आहे. आता तयार कोणी केले विपत्र, कोण सांगते सांगा. बिल ऑफ सेक्शन तयार कोणी केलं, हा सायली कोणी तयार केलं. हम्म, आदेशक का दनको. ठीक आहे. आता हा एक आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि तिथं सुद्धा एक नमुना दिलेला. अतिरिक्त माहिती, ही अतिरिक्त भारतीय मुद्रांक कर अधिनियम 1899च्या कायद्याप्रमाणे नोंदणी व्यवहारासाठी किती प्रकारची मुद्रांक कर स्टॅम्प ड्युटी लावली जाते. आता विनिमय पत्राचा हा नमुना आहे, स्पेसिमिन ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज. मुद्रांक शुल्क आहे, म्हणजे ह्या डाव्या बाजूला काय येणार, स्टॅम्प येणार. तिथं आदेशकाचे नाव, आदेशकाचा पत्ता, विपत्र लिहिणाऱ्याची काय विपत्र लिहिण्याची तारीख, अंकामध्ये राशी. आलं का लक्षात. या तारखेनंतर श्री आदात्याचे नाव किंवा त्याच्या आदेशानुसार रुपये काय राशी शब्दात फक्त देणे, ज्याचा मोबदला मिळाला आहे. आदेशितीचे नाव, पत्ता आणि स्वीकृती, बरोबर आहे ना. आदेशितीचे नाव आणि दिनांक, आदेशकाचे नाव. आदेशक कोण असतो परत सांगा मला. हा दनको. आणि हा ज्याच्या नावे काढलेले तो आदेशित. आता या ठिकाणी स्वीकृतीचे प्रकार दिलेले, टाइप्स ऑफ ऍक्सेप्टन्स. सामान्य स्वीकृती असेल किंवा सशर्त स्वीकृती असेल, तुम्ही ते नंतर पहा. तर एक आपण सांगूया, जेव्हा म्हणजे जो धनको आहे, बरोबर आहे ना, कोणतीही अट व बदल न करता काय या धनकोने लिहिलेले विपत्र स्वीकारतो, तेव्हा त्या सामान्य स्वीकृती असे म्हटले जातात. त्याला काय, यालाच काय म्हटलं, बिनशर्त स्वीकृती असे देखील म्हटलं जातं. म्हणजे कोणतीच अट वगैरे टाकली नाही आणि ते काय आदेशितीने स्वीकारले तर त्याला काय म्हटलं जातं, साधारण स्वीकृती असं म्हटलं जातं. सशर्त स्वीकृती, हा जेव्हा काय पत्रकर्त्याने लिहिलेल्या विपत्रास काय काही अटींवर स्वीकृती अथवा विशेष स्वीकृती देतो, तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, काही अटी तिथं लिहिल्या जातात. तर असे हे काय आहेत,
विनिमय पत्राचे काय आहेत त्यानुसार काय केलेले आहेत प्रकार आहेत. आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे, नीट पहा. काय आहे? उदाहरण दिले तुम्हाला, इथं माहिती दिलेली त्या माहितीनुसार तुम्हाला काय करायचंय, विनिमय पत्र तयार करायचं आहे. ठीक आहे ना. उदाहरणार्थ सामान्य स्वीकृती, जनरल ऍक्सेप्टन्स आहे. जनरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, की त्या ठिकाणी कोणती अट दिलेली नाही. सामान्य म्हणजे कुठलं आपण म्हटलं इथलं सामान्य, बरोबर आहे. सामान्य स्वीकृती त्याच्यानुसार हे उदाहरण दिलेलं आहे. पहा, आपण जे पुस्तक वापरतो, कुठलं कुठलं कोणाचं प्रकाशन आहे? निरालीचं प्रकाशन, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये हे नाहीये, उदाहरणं नाहीयेत, पण आपल्याला इंटर्नशिपला ही उदाहरणं या ठिकाणी लक्षात, कारण तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर हे जे आदेश आहे, काय आदेश ती राशी, मुदत आहे, विपदाची तारीख आहे, स्वीकृती, हे तुम्हाला तिथं वेगवेगळं दिसणार. हा, तर पहा, आदेशक श्री प्रकाशराव, काय त्याचा पत्ता दिलेला आहे, 468 कोरल प्लाझा, एस बी रोड, पुणे. म्हणजे हा कोण असणार आहे हो? हा कोण आहे? विनिमय पत्राचा करता असणार ना, तो धनको असणार ना. आदेशी ती ऋणको असणार, म्हणजे आदेशीतीनं आदेशकाला पैसे दिले पाहिजे. किती? 44,500 रुपये. मुदत आपण म्हटलं होतं दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये, इथं किती सांगितलेले आहे? 3 महिने सांगितलेले. आणि विपत्राची तारीख किती आहे? 3 जून 2019, बरोबर आहे ना. म्हणजे त्या दिवशी ते लिहिलं गेलं, बरोबर आहे ना. स्वीकृती तारीख म्हणजे 7 जून 2019 रोजी त्यांनी काही ते स्वीकारलं. मग मुदत किती आहे? 3 जून पासून पुढे 3 महिने त्याची मुदत राहणार, बरोबर आहे ना. हा, मग पुढे तुम्ही मोजा. आणि स्वीकृतीची तारीख किती आहे? 7. म्हणजे सपोज मी आहे, आणि मी कोण आहे? धनको आहे. विनिमय पत्राचा कोण आहे? करता आहे. आणि मी तुम्हाला काय दिलं? आज किती तारीख आहे? 18 तारीख आहे, बरोबर आहे ना. 18 ऑगस्ट 2025 या तारखेला मी खालील नमुन्यामध्ये तुम्हाला काय दिलं? विनिमय पत्र तुम्हाला लिहून दिलं. तुम्ही स्वीकृत कधी घेतले, म्हणजे स्वीकारलं कधी? म्हणजे 18 आहे, तर आपण म्हणूया की बाबा 21 तारखेला तुम्ही स्वीकारलं. 21 ऑगस्ट 2025 तुम्ही स्वीकारणार आहात. आहात. हं? चालू चालू वर्तमान काळ, का भूतकाळ, का भविष्य काळ? ठीक आहे. पहा, आता इथं विनिमय पत्राचा नमुना आहे. मुद्रांक आला, मुद्रांक राहणार. इथे स्थिर काय गोष्टी आहेत? मुद्रांक, बरोबर आहे. ही प्रकाशराव कोण आहेत? प्रकाशराव आदेशक आहे. इथं प्रकाशरावांचं नाव आलं, त्यांचा पत्ता आला, बरोबर आहे ना. ते तयार करतायत. कोण करतायत? प्रकाशराव तयार करतायत. म्हणून त्यांनी, आपण काय करतो इथं त्याच्या खाली दिनांक टाकले, बरोबर आहे ना. आपण प्राचार्यांना अर्ज करता, तुम्ही त्याच्या खाली तुमचं उजव्या बाजूला, वरच्या बाजूला काय करता? तुमचं नाव टाकता, तुमचा पत्ता टाकता, वर्ग वगैरे टाकता, त्याच्या खाली तुम्ही काय टाकता? तारीख टाकता. तिथं इथं पण असं काय आहे? ज्या दिवशी तुम्ही काय करताय, विनिमय पत्र तयार करताय, त्या दिवशी तिथं तारीख टाकलेली आहे. आता इथं म्हटलंय काय? यामधील हा आदेश कुठं आला? विनिमय पत्राच्या उजव्या बाजूला आला, बरोबर आहे. आणि त्याच्या खाली ही तारीख आली, कुठली? विपत्राची तारीख आली. ठीक आहे. हा, आता त्यानंतर मधला मजकूर घ्या. इथली रक्कम कुठं आली? रक्कम इथं आली, बरोबर आहे ना. आता त्यानंतर 3 महिन्यानंतर, बरोबर आहे ना, 3 महिन्यानंतर मला किंवा माझ्या आदेशकास रुपये 44,000 आपण म्हटलं होतं काय, की या ठिकाणी काय शब्दामध्ये ना, शब्दामध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग ज्याचा मोबदला मिळाला आहे. 3 महिन्यानंतर ही मुदत आली, मला किंवा माझ्या आदेशानुसार रुपये 44,500 फक्त देणे, ज्याचा मोबदला मिळाला आहे. कुणा प्रती लिहिलेले? राहुल, बरोबर आहे ना. मग जळगाव. आणि स्वीकृती, स्वीकृती कोण करणार हो? सांगा बघू. देणारा का घेणारा? म्हणजे मी तुम्हाला देतोय काय? विनिमय पत्र देते, म्हणजे तुम्ही कोण असणार? हा, तुम्ही असणार स्वीकृत करणारी संबंधित व्यक्ती. म्हणजे इथं कोण आहे? ती राहुल देव आहे. आलं लक्षात? त्याने स्वीकारलं कधी हो?
7 जूनला म्हणजे मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला मी आजच्या तारखेला दिलेले आणि तुम्ही स्वीकारणार कधी, आज उद्या किंवा परवा, म्हणजे 19 किंवा 20 ऑगस्ट. आपल्याला आहे ना, हे का पाहायचंय, जेव्हा आपण हे अभ्यास करीत असतो तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली पाहायचंय. जर तुम्ही वाणिज्याचा कोणताही विषय अभ्यासित करीत असताना त्या ठिकाणी तिथं प्रॅक्टिकली तुम्हाला काय समजून येते. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट साठी बँकेमध्ये गेला, बँकेमध्ये तुम्हाला विनय पत्राचा एखादा नमुना दिला, मुळात त्या बँकेकडून विनिमय पत्र वटवली जात आहेत का ते पहा. त्यालाच काय म्हणतो, हुंड्या त्या बँकेकडून वटवली जातात. त्या कोण वटवित जास्त, कोणत्या बँका वटवितात? हा, व्यापारी बँका लक्षात घ्या. हा, त्यातल्या त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समूह बँका कुठे, आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षात घ्या. विदेशी विनिमय व्यवहार होत असताना एका चलनाचं दुसऱ्या चलनामध्ये रूपांतर होत असताना. तर हे जनरल ऍक्सेप्टन्स विथ पे, बरोबर आहे ना. हा, तसाच एक दुसरा नमुना दिलेला आहे, 2-3 वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा. हा, आता हे दर्शनी विपत्र आहे. दर्शनी विपत्रच काय काय वैशिष्ट्य असतं? दर्शनी हुंडी म्हणतो आपण त्याला, किंवा समभाग भागामध्ये सुद्धा असतात दर्शनी. हम्म? दर्शनी हुंडी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये दिलेला नाही. चला, कोण सांगताय? पहा खालील आता अनुराधा पाटील 37 LCC टॉवर्स गोरेगाव मुंबई यांनी 23 जानेवारी 2020 काय 2020 रुपये 57,450 चे 2 महिने मुदतीचे विपत्र, हा, शांती विश्वकर्मा नंबर 43 भोसले नगर सोलापूर यांच्या वर काढले. म्हणजेच काय, हम्म? अनुराधा पाटील या काय झाल्या, दोनको करून को दोनको झाल्या. आणि कोण, कोण 57,400 हे 2 महिने मुदतीचे विपत्र शांती विश्वकर्मा हे काय झाल्या, रुणको झाल्या. बरोबर आहे. त्यांचा पत्ता आला इथं, हा, सोलापूर. हा, त्यांनी त्यांचे शोधन श्यामला काटे नाशिक यांना करावे. बरोबर आहे. श्यामला काटे, आलं का लक्ष? असं त्यांनी काय दिलं, शोधन करावे, म्हणजेच काय झाला, हस्तक नेमला. हा, मग विपत्र 27 जानेवारी 2000 रोजी स्वीकारण्यात आली. ही आली तारीख इथं. बरोबर आहे. जास्त काही फरक नाही. वरील माहिती वरून विनिमय पत्राचा नमुना तयार करा. आता इथं काय झालंय, अनुराधा पाटील, बरोबर आहे, यांनी हे काय जे केलेले विनिमय पत्र तयार केलेले, कोणत्या तारखेला तयार केलेले, हा, ते इथपर्यंत आलं. ठीक आहे. त्यानंतर काय आले, 57,450 ही रक्कम आली. बरोबर आहे ना. 2 महिने मुदत आली. हा, त्यानंतर तिथं त्यांचं काय, अनुराधा पाटीलच त्यांनी तयार केले ना, म्हणून त्यांची सही येणार का इथं, का तुमची येईल? तुमची फक्त स्वीकार करते म्हणून येणार. अलग लक्षात, त्यांनी तयार केल्यानंतर म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की बाबा, विनिमय विपत्र आहे त्याच्यावर कोणाची सही असते? हम्म? कर्त्याची असते का स्वीकार करत्याची असते? ठीक आहे, त्या ठिकाणी कोणाची सही असते? अनुराधा पाटील. म्हणजेच ह्या काय आहेत, धनको असतात, त्यांना ती रक्कम मिळणार असते कोणाकडून? शांती विश्वकर्मा. हम्म? ठीक आहे. तर अशा प्रकारचे आता राशीच्या अटीस सशर्त स्वीकृती, हिथं अट टाकलेले पहा. हे हे ठीक आहे हिथं, पण इथं तुम्हाला काय आहे, इथं अट दिसेल कुठेतरी. कोण सांगते? 45 दिवसानंतर मला अथवा माझ्या आदेशानुसार ₹18,750 फक्त देणे, ज्याचा मोबदला मिळाला आहे. हम्म? ज्याचा मोबदला मिळाला आहे म्हणजेच काय हो, 18,750.
हा, इथं 15,000 वजा 18,750 वजा करा. 3,750 म्हणजे काहीतरी अट लावली होती त्यांनी, बरोबर आहे ना, काहीतरी व्याज वगैरे टाकलं असेल, मग त्यातलं 3,550 मिळालेले आहेत आणि बाकीचे काय 15,000 येणे आवश्यक आहे. अकाउंटचे विद्यार्थी तुमचा अकाउंटला आहे, अकाउंट असल्यामुळे तुम्हाला हे सहज जमेल. तर मुदतीशी संबंधित शर्त. 9 फेब्रुवारी 2020 रोजी निरंजा पब्लिशिंग हाऊस, निरिमन पॉइंट, मुंबई भागीदार समीर गुप्ता यांनी 1 महिना मुदतीचे किती 62,000 रुपयाचे विपत्र श्रीमती नम्रता कोकिल पनवेल रोड खारघर यांच्या नावे काढले, ज्यांचे शोधन मे विद्या ट्रेडर्स लोणावळा यांना करायचे आहे. 2 महिन्याच्या अटीवरच स्वीकृती मिळावी. हा, इथं 62,000 बरोबर आहे. मोबदला, ज्याचा मोबदला मिळालेला आहे. 2 महिन्याची मुदत. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काय आहे, तर मागणी दर्शनी पत्र वगैरे त्याच हेचे तुम्हाला काय आहे की या ठिकाणी तुम्ही त्याचा अभ्यास करा. आता पहा, आता हे जर आपण काय म्हणतो, हे जर रोज किर्द असतं बरं का, बरोबर आहे ना, म्हणजे डबल एंट्री मध्ये सुद्धा याची काय केली जाते, हा, नोंदी केल्या जातात. पहा, आता विनिमय पत्राचे प्रकार आहेत. व्यापारी विपत्र हुंडी, सोयी हुंडी, विदेशी विपत्र, लेखन ततीनुसार विपत्र. हा, तर हे आपण पुढच्या तासाला पाहूयात. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो पहा, आपण नुसतं या ठिकाणी चर्चा करतोय. विपत्र प्राप्त दिनांक, विपत्र दिनांक, कोणाकडून प्राप्त झाले, अर्थ, स्वीकृती, कुठे देय, मुदत, देय दिनांक, पृष्ठ, बरोबर आहे, हे सुद्धा तुम्ही तिथं देय विपत्र पुस्तकाचा नमुना असतो, स्पेसिमेन ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज पेएबल बुक. आता व्यवहार आरत्याचे दणकोचे पुस्तक आणि अर्थ मोठ्या प्रमाणावर मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर काय असतात, या काय व्यवहार होत असतात. त्याची नोंद कशा प्रकारे केली जाते, म्हणजे सहजच काय सुजितचे खाते, नावे, विक्री, बरोबर आहे नाही. तर या इतर रक्कम, नावे रक्कम आणि जमा रक्कम दोन्ही दोन्ही साईड काय झाली पाहिजे, शेवट काय झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, बॅलन्स झाली पाहिजे नसताना, म्हणजे त्या दिवशी, म्हणजे आज तारीख किती, 18 तारीख आहे, 18 तारखेला किती व्यवहार झाले, हे कोणाच्या दृष्टीने, बँकांच्या दृष्टीने, बरोबर आहे, विशिष्ट खातं आहे, त्या खात्यामध्ये ते नुसते विनिमय पत्राचे किती व्यवहार झाले त्याची नोंद या ठिकाणी केली गेलेली पाहिजे. मग तिथं त्यांचं वेगळं खातं असतं, समजलं का. मग पुढे आला आपण पहा काय, 1 एप्रिल 2020 रोजी राहुलने अतुलवर 4 महिने मुदतीचे ₹15,000 विपत्र काढले. हा, खालील परिस्थितीत कसरीची राशी काढून दाखवा. बरोबर आहे. आता 1 एप्रिल 2020 रोजी विपत्र वार्षिक 10% कसरीवर वटवण्यात आले. किती किती रुपयाचे काढले, 15,000. लक्ष आहे का रे तुमचे, हा, आपण बघतोय काय, हा, 1 एप्रिल 2020 रोजी राहुलने अतुलवर 4 महिने, लक्षात घ्या, 4 महिने मुदतीचे किती 15,000 रुपयाचे विपत्र काढले. खालील परिस्थितीत म्हणजे काय कसरीची राशी काढून दाखवा. 1 एप्रिल 2020 रोजी वार्षिक 10% काय कसरीवर वटवण्यात आले. ते 10% तिथं कसं लक्षात येत. 1 जून 2020 रोजी काय वार्षिक काय 10% कसर वटवण्यात आले. आता कसर कशी काढायची याचं उदाहरण दिलेलं आहे, बरोबर आहे ना. आता विपत्राची राशी किती आहे, 15,000, बरोबर, दर किती आहे, 10%. हा, बरोबर ना, किती आले, हम्म, याचं उत्तर किती आहे, 500 रुपये. म्हणजे वर्षाला किती, वर्षाला जर वार्षिक जर 10% धरले तर किती, 500, बरोबर आहे ना. आता विपत्राची राशी किती आहे, परत 1500 गुणिले 10. आता इथं इथं 4 म्हणले आपण, 4 काय तो 4 महिने, बरोबर आहे, 4 महिने मग 4/12. तुम्ही कॅल्क्युलेशन करा परत इथं. हं? हे येते का लक्षात,
आता इथं विपत्र बँकेत किती महिने होते? इथं दोन आकडा इथं काय दिलेले सूचना की विपत्र बँकेत फक्त 2 महिने होते. आता त्यांनी मुदत दिलेली किती? 4 महिने मुदतीचे. बरोबर आहे ना? 4 महिने म्हणजे तुम्ही तो 4 महिन्याच्या मुदतीत म्हणजे मग तो पहिल्या महिन्यामध्ये सुद्धा भरू शकतो ना. बरोबर आहे ना? दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यापर्यंत भरू शकतो ना. अलग लक्षात. पण ही एक ऍव्हरेज 4 महिन्याचा कसारा किती होऊ शकतो ती अमाऊंट काढलेली 500. मग हे यातनं त्यांनी 2 महिन्यांनी, 2 महिने जर ते 2 महिनेच बँकेत असेल तर त्यांनी ते पैसे दिले असतील तर तेवढी रक्कम वाजाईल ना. म्हणजे कसारा तिथं काय होईल? कमी होईल. येते का लक्षात? हम्म? तर अशा प्रकारे हे विनय पत्र आहे.